हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे, भाव ज्याचे गाठी, त्यासी लाभ उठा उठी, येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे, तुका म्हणे भोळा, जिंकू जाणे कळी काळा, येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे। समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं, जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसी माला कंधरं कन्यनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्बोज तेजस्फुरदिक् प्रदेशं, विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, येणे तुटती बंधने, उभयलोकी कीर्ती जेणे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग महाराष्ट्र भूषण वैराग्यमूर्ती परमार्थाच्या कळसस्थानी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा नामाचा विचार सांगणारा अभंग निवडलेला आहे। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं जरुरी आहे। अखिलकोट ब्रह्मांड नायक, करुणावरुणालय, जगदाधार, रुक्मिणी प्राण संजीवन, भक्तहृदय वत्सल पंढरीस परमात्म्याच्या असीम कृपेने विश्वमाऊली ज्ञानोबा राय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आदी करून संत महंताच्या आशीर्वादाने माझे श्री गुरु मोतीराम महाराज यांच्या कृपा प्रसादाने काहीतरी थोडका बोलण्याचा मी प्रयत्न करणार आहे। आज एकादशीचा पर्व काळ आहे, त्यातल्या त्यात आषाढी एकादशी आहे आणि त्या निमित्ताने संत विचारधारा या पेजवर अभंगाचं चिंतन करण्याचा योग माझ्या परमभाग्याने श्री हरिभक्तपरायण युवा कीर्तनकार साईनाथ महाराज वारकरी शिक्षण संस्था टेंभुर्णी या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष
यांच्या वतीने माझ्याकडे तो आलेला आहे. मी माझं परम भाग्य समजतो. त्यांचा माझा खूप प्रेमाचा संबंध आहे आणि त्या संबंधातून आषाढी एकादशीच्या निमित्तानं माझ्याकडे ही प्रवचन सेवा आलेली आहे. तरी सर्व श्रोते मंडळी, महाराज मंडळी यांना मनोभावे वंदन करून आपल्या चिंतन सेवेकडे वळण्याचा प्रयत्न करतो. तसं एकादशी म्हटलं की पर्व काळ. वारकऱ्याचा देव पांडुरंग, वारकऱ्याचं तीर्थ चंद्रभागा, वारकऱ्याचं क्षेत्र पंढरपूर, वारकऱ्याचे ग्रंथ ज्ञानेश्वरी, गाथा, रामायण, भागवत. आजचं एकादशीचं जे व्रत आहे हा मोठा पर्व काळ आहे. नाथ महाराज भागवतामध्ये सांगतात, जो एकादशीचा व्रतधारी, मी नित्य नांदे त्याचे घरी, सर्व पर्व काळाच्या शिरी, एकादशी पै माझी. सगळ्या पर्व काळापैकी मुख्य पर्व काळ जर कोणता असेल तर तो एकादशी. आषाढी एकादशीला वारकरी पंढरपूर क्षेत्रात असतो. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे वारकऱ्याला पंढरपूरची वारी घडली नाही. ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे. काही तर कट्टर वारकरी 50-50, 60-60 वर्षापासून नित्य वारी करणारे आज त्यांच्या डोळ्याला धारा लागलेल्या आहेत. पांडुरंगा, आमच्याकडून एवढं काय चुकलं की तुझ्या भेटीला आम्ही येऊ शकत नाही. परंतु जाऊ द्या, त्याचीच काही इच्छा असेल. वारी म्हटलं की जी पुन्हा पुन्हा केल्या जाते तिला वारी म्हणतात. वारंवार त्या क्षेत्राला जाणे याला वारी म्हणतात. आणि एखाद्या क्षेत्राला एखाद्या वेळी जाणे त्याला तीर्थयात्रा म्हणतात. जगामध्ये अशी कुठलीही घटना नाही की आषाढी एकादशी आल्यानंतर अगोदरच वारकऱ्याला आषाढी वारीचे वेध लागतात. आता आली आषाढी वारी, आषाढी एकादशीची वारी. म्हणून वारकरी सतत चिंतन करतो. संपत्ती सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा, जावे पंढरीशी आवडे मनासी, कधी एकादशी आषाढीये. असं सतत वारकऱ्याचं मन वारी करताना, आपली वारी आली, वारी आली या पद्धतीनं पंढरपूरकडे लागलेलं असतं. आणि देव सुद्धा अशा भक्ताची वाट पाहतो. तुका म्हणे आयशे आरत ज्याचे मनी, त्याची चक्रपाणी वाट पाहे. अशी जो इच्छा करतो वारकरी, त्याची पांडुरंग परमात्मा वाट पाहतो. बाप माझा दीनानाथ, वाट भक्ताची पाहात. असा भक्ताची तो वाट पाहतो. वारीला भक्त आल्यानंतर त्याची भेट होईल. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडी उतावीळ. असं जगतामध्ये कुठेही नाही की देव ज्या भक्ताची वाट पाहतो
असा प्रकार तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. म्हणून ज्या पंढरपूर क्षेत्रामध्ये वारकरी जातो ते पंढरपूर क्षेत्र श्रेष्ठ. वारकऱ्याचा देव पांडुरंग तो श्रेष्ठ. चंद्रभागा तीर्थ श्रेष्ठ. आणि जो पांडुरंग विटेवर उभा केला असा संत पुंडलिक श्रेष्ठ. एका एका वाक्यामध्ये सर्वांची श्रेष्ठता आपल्याला सांगून जातो. पंढरपूर क्षेत्राचा महिमा अनेक संत महात्म्यांनी गायला. ऐका पंढरीचे महिमान, राऊळ तितुके प्रमाण, तेथील तृण आणि पाषाण, तेही देव जाणावे. असा पंढरपूर क्षेत्राचा महिमा आहे. पंढरपूर क्षेत्रामध्ये जर आपण अन्नदान केलं तर त्याचंही महत्व सांगतात महाराज. येथे एकशित दिधल्या अन्न, कोटी कुळ्या उद्धरण, कोटी याग घडले जाण, हे महिमान क्षेत्रीचे. असा पंढरपूर क्षेत्राचा महिमा. पंढरी पुण्यभूमी, भीमा दक्षिण वाहिनी, तीर्थ हे चंद्रभागा, महापातका धुनी, आवतरले वैकुंठ, महासुख मेदिनी. असा पंढरपूर क्षेत्राचा महिमा. पंढरपूर क्षेत्रामध्ये जो पांडुरंग देव आहे त्या देवाचा महिमा. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिखा तो. पांडुरंगा सारखा सुखरूप असा दुसरा कोणता देव आहे असा प्रश्न तुकाराम महाराज करतात. सगळे देव याची पूजा करतात. इंद्र चंद्र महेंद्र यातेची पूजिती, श्रुती शास्त्रे याचे ती स्तविती, महासिद्ध मुनी ध्यानी आराधिती, निळा म्हणे तो हा जोडला सांगाती, ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर, ऐसा विटेवर देव कोठे. चंद्रभागा तीर्थाचा महिमा. सकळ ही तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखीलिया. चंद्रभागे करिता एक स्नान, आणि त्याचे दोष पळती रानोरान. असा तीर्थाचा महिमा. आणि या क्षेत्रामध्ये जो पुंडलिक आहे संत, सकळही संता एक वेळ भेटी, पुंडलिक दृष्टी देखीलिया. म्हणून वारकरी पंढरपूरला नित्य नियमाने आषाढी कार्तिकीला जातात. देवानही भक्तांना गुज सांगितलं. आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत से गुज पांडुरंग. म्हणून वारी हे साधन आहे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आन नाही. परंतु यावर्षी कायम वारकऱ्याला पंढरपुरामध्ये जाता आलं नाही. परंतु कायिक वारी तेवढी महत्वाची नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, काया वाचा मने सर्वस्वे उदार,
बाप रखो महादेवी वराचा वारी कर. कायिक वारी, वाचिक वारी आणि मानसिक वारी, या 3 प्रकारची वारी सांगितली. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर वारकऱ्याचा विधी सांगितला. वारकऱ्यानं पंढरपूर क्षेत्रामध्ये गेल्यानंतर काय करावं, त्या वारीचे 5 अंग सांगितले. पहिलं अंग आहे अभिगमन, दुसरं अंग आहे उपादान, तिसरं अंग आहे इज्जा, चौथं अंग आहे स्वाध्याय आणि 5वा योग. अभिगमन म्हणजे त्या क्षेत्राला जाणे, याला अभिगमन म्हणतात. उपादान म्हणजे ज्या क्षेत्रात आपण गेलो त्या देवा करताना पूजेचं साहित्य घेणे, तुळशी, बुक्का, प्रसाद काय जे असल ते देवाच्या पूजे करताना साहित्य घेऊन देवाच्या भेटीला जाणे, याला उपादान म्हणतात. तिसरं इज्जा म्हणजे प्रत्यक्ष जे आपण पूजेचं साहित्य घेऊन आलो त्या साहित्यानं देवाची पूजा करणे, याला इज्जा म्हणतात. स्वाध्याय म्हणजे भगवंताच्या नामाचा जप करणे, भजन करणे, याला स्वाध्याय म्हणतात. आणि 5वा जो योग आहे, भगवंताला आपल्या डोळ्यानं पाहणे, डोळे भरून त्याचं रूप आपल्या हृदयात साठवणे, आणि ते घरी आल्यानंतर किंवा तिथंच त्याचं सतत ध्यान करणे, घरी आल्यानंतर सुद्धा त्या रूपाचं ध्यान करणे, याला योग म्हणतात. अशा प्रकारचा वारीचा विधी शास्त्रानं सांगितलेला आहे. अशा संबंधानं कोरोना महामारीमुळे वारकऱ्याला जरी पंढरपूर क्षेत्रात शरीरानं जरी नाही जाता आलं, तरी मनानं आज महाराष्ट्रातला प्रत्येक वारकरी पंढरपूर क्षेत्रामध्ये आहे. माझ्या मनीची आवडी पंढरपुरा नेईन गुडी, पांडुरंगी मन रंगले, गोविंदाचे गुण वेधिले. त्या क्षेत्रामध्ये आपण जाऊन चंद्रभागेचं स्नान करणे. चंद्रभागे स्नान विदितो हरिकथा, समाधान चित्ता सर्व काळ. स्नान करणे, प्रदक्षिणा करणे, नामस्मरण करणे, हरिकथा ऐकणे वगैरे वगैरे हा विधी सांगितलेला आहे. आणि अशा आषाढी एकादशीच्या पर्व काळावर जगद्गुरु तुकाराम महाराजांचा नामाचा विचार सांगणारा अभंग निवडलेला आहे. महाराज या अभंगद्वारा नामाचा विचार सांगतात. थोडं विकल्पानं जर आपल्याला बोलायचं ठरलं तर सत्य साच खरे नाम विठोबाचे बरे, या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये नामाचं स्वरूप सांगितलं. येणे तुटती बंधने उभयलोकी कीर्ती जेणे. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये नामाचा परिणाम सांगितला. भाव ज्याचे गाठी त्याशी लाभ उठा उठी. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये नामानं आलेली अनुभूती सांगितली. आणि तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. त्या शेवटच्या चरणामध्ये असा जो नामधारक आहे त्याला भोळा म्हटलं आणि त्याची शक्ती सांगितली. तो काळावर विजय प्राप्त करू शकतो, शक्ती सांगितली. नामाचा विचार या अभंगामध्ये महाराज सांगतात. मनुष्य जन्माला आपण आलो. मनुष्य जन्माचं साध्य काय आहे, साध्य साधनाचा विचार महाराज या अभंगातून सांगतात. कुठं जायचंय हे साध्य आहे आणि कसं जायचंय
हे साधन आहे. प्रकारचे लोक पाहायला मिळतात. पहिला वर्ग असा आहे की साधनाचाही निश्चय नाही आणि साध्याचाही निश्चय नाही. दुसरा वर्ग असा आहे साध्याचा निश्चय झालेला आहे परंतु साधनाचा निश्चय झालेला नाही. तिसरा वर्ग असा आहे साध्याचाही निश्चय झालेला आहे आणि साधनाचाही निश्चय झालेला आहे. कुठे जायचंय हे साध्य आहे. अगोदर साध्याचा निश्चय आणि मग साधनाचा निश्चय. कमीत कमी मनुष्य जन्माला आपण आलो, आपल्याला कुठं जायचंय हे तरी कळावं. कमीत कमी आपल्याला कुठं जायचंय हे जरी नाही कळालं तरी आपण कुठून आलो हे तरी आपल्याला कळावं. कुठून आलो हे जरी आपल्याला नाही कळालं तर आपण कुठे आहोत हे तरी कळावं. आपण कुठे आहोत हे जर नाही कळालं तर कमीत कमी आपण कोण आहोत हे तरी कळावं. आपण कोण आहोत हे कळालं की आपण कुठे आहोत हे कळत असतं. आपण कुठे आहोत हे कळालं की आपण कुठून आलो हे कळत असतं. आणि आपण कुठून आलो हे कळालं की आपल्याला कुठे जायचं हे कळत असतं. आपल्याला कुठे जायचं हे साध्य आहे आणि कसं जायचं हे साधन आहे. एक साधक जगद्गुरु तुकाराम महाराजाकडे आला. महाराज, माझा साध्याचा निश्चय झालेला आहे परंतु साधनाचा आणखी निश्चय झालेला नाही. कारण का? साधन अनेक प्रकारचे सांगितले. अनेक प्रकारच्या वस्तू जर समोर आल्या एकसारख्या तर त्याच्यातली नेमकी कोणती वस्तू घ्यावी हा प्रश्न निर्माण होतो. मग त्या ठिकाणी एखादा जर जाणकार असेल तर त्यानं सांगितलं की अमुक अमुक वस्तू तू घे, तुझ्या जीवनाचं कल्याण होईल. साधन अनेक सांगितले. कर्म नावाचं साधन आहे, ज्ञान नावाचं साधन आहे, योग नावाचं साधन आहे आणि नामभक्ती नावाचं साधन आहे. कोणी म्हणतं कर्म मार्गाने जा, कोणी म्हणतं ज्ञान मार्गाने जा, कोणी म्हणतं योग मार्गाने जा आणि कोणी म्हणतं भक्ती मार्गाने जा. महाराज, मी नेमकं कोणत्या मार्गाचा अवलंब करू, कोणत्या साधनाचा अवलंब करू हा जगद्गुरु तुकाराम महाराजांना साधकाने प्रश्न विचारला. तुकाराम महाराजांनी त्यांना असं उत्तर दिलं, तू काही काळजी करू नको, तुला योग्य प्रकारचं मी साधन सांगतो परंतु तुला साधन कसं पाहिजे हे अगोदर सांग. त्यानं सांगितलं, महाराज, मला साधन सोपं पाहिजे आणि साधन हे श्रेष्ठ पाहिजे. महाराज म्हणे, मी तुला सोपं आणि श्रेष्ठ साधन सांगतो. सर्व साधनाची सार भवसिंधू उतरी पार. काय नोहे केली एका चिंतिता विठ्ठली. सर्व साधनाची सार भवसिंधू उतरी पार. महाराज इथं नामाला सार म्हणतात. मराठी शब्दकोशामध्ये आपण जर पाहिलं तर सार या शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. नाम हे असं साधन आहे की ते श्रेष्ठ आहे आणि ते सोपंही आहे. दोन्ही बाजूने आपल्याला विचार करता येतो.
त्या साधनाकडे श्रेष्ठ म्हणून पहा किंवा सर्व साधनाचं सार म्हणून त्या साधनाकडे पहा. परंतु आपल्याला असा प्रश्न पडतो की सर्व साधनापेक्षा नामभक्ती नावाचं साधन श्रेष्ठ कसं? कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी? ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी? योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी? तर नारद महर्षीनं नारद भक्ती सूत्रामध्ये फार गोड सांगितलेलं आहे. सातु कर्म ज्ञान योग अधिक आपितरा भक्ती. कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे असं नारद भक्ती सूत्रामध्ये देवर्षी म्हणतात. मग कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी? ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी? आणि योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ कशी? याचं थोडं थोडं चिंतन आपल्याला करायचं आहे. कर्म नावाचं साधन आणि नामभक्ती नावाचं साधन याचा जर आपण तुलनेने विचार केला तर कर्म कशाला म्हणतात हा सांगोपांग विचार ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आलेला आहे. मुळात तो आपण पाहून घ्यावा. विहित कर्म कशाला म्हणतात? निषिद्ध कर्म कशाला म्हणतात? नित्य कर्म म्हणजे काय? नैमित्तिक कर्म म्हणजे काय? काम्य कर्म म्हणजे काय? प्रायश्चित्त कर्म म्हणजे काय? कर्मशास्त्राने याचा सांगोपांग विचार केलेला आहे. परंतु आपल्याला ज्ञानेश्वरीचा 3रा अध्याय जरी पाहण्याला वेळ नसेल तरी सोनोपंत मामा दांडेकर यांची ज्ञानेश्वरी 2 पानाची प्रस्तावना आहे. ज्ञानेश्वरीतील कर्मयोग ती आपण जर पाहिली तर कर्म कशाला म्हणावं हे आपल्या लक्षात येईल. कोणतं कर्म केव्हा करावं, कोणतं कर्म कुणी करावं हा सांगोपांग विचार आलेला आहे. परंतु कर्म आणि भक्ती याचा जर विचार केला तर कर्मामध्ये अनेक प्रकारचे प्रतिबंध आहेत. मी सहज तुम्हाला बोलतो, उद्याच्याला यज्ञाला प्रारंभ करायचा आहे. यज्ञ नावाचं कर्म आहे. तर उद्या यज्ञाला प्रारंभ होईल का? होणार नाही. का? तर यज्ञाला सुरुवात करण्याच्या पूर्वी अगोदर मुहूर्त पाहावं लागेल. मुहूर्त जरी योग्य असेल तरी यज्ञाला प्रारंभ होऊ शकत नाही. यज्ञ करताना विशिष्ट प्रकारची जागा पाहावी लागेल. मुहूर्तही पाहिला, जागाही पाहिली तरीही यज्ञ नावाच्या कर्माला प्रारंभ होऊ शकत नाही. त्याच्या करताना द्रव्याची आवश्यकता आहे. द्रव्य पाहिजे. द्रव्य जरी असेल तरी यज्ञाला प्रारंभ होऊ शकत नाही. यज्ञाला जी काही साधन सामुग्री लागणारी आहे ती साधन सामुग्री यज्ञाच्या प्रारंभाच्या अगोदरच असणारी तिची जमवाजमव करावी लागेल. हे सगळं जरी असेल तरी यज्ञाला प्रारंभ होऊ शकत नाही. यज्ञाच्या प्रारंभापासून शेवटपर्यंत यज्ञावर कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही याची व्यवस्था अगोदर लावावी लागेल. तेव्हा कुठे यज्ञाला प्रारंभ होऊ शकतो. नामाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर याच्यातलं काही सुद्धा नामासाठी लागत नाही. यज्ञाला नामाला मुहूर्त पाहण्याची गरज नाही. नामाला कोणत्या प्रकारची विशिष्ट जागा पाहण्याची गरज नाही. द्रव्याची गरज नाही. यजमानाची गरज नाही. साधन सामुग्रीची गरज नाही. आणि नाम घेताना त्याच्यावर कोणत्या प्रकारचं संकट येईल म्हणून अगोदरच त्याची सोय करण्याचीही गरज नाही. एक एक प्रमाण देऊन पुढे चालतो. नामाला मुहूर्त पाहण्याची गरज नाही.
काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती. अथवा चिंतनासी न लगे वेळ, सर्व काळ करावी. म्हणजे मुहूर्ताची गरज नाही, विशिष्ट प्रकारच्या जागेची गरज नाही. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाद ते करा जिथे तेथे. जागेची गरज नाही, द्रव्याची गरज नाही. फुका ते लुटा सार भारे अमर सदैव. नाम घेता न लगे मोल, नाम मंत्र नाही खोल. विशिष्ट प्रकारच्या यजमानाची गरज नाही. यारे यारे लहान थोर सर्वांना नाम घेण्याचा अधिकार आहे. आणि नाम घेताना त्याच्यावर संकट येत नाही महाराज, उलट नामानं संकट जातात. नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने. म्हणून यज्ञ नावाच्या कर्मा करताना एवढी गरज आहे, नामा करताना कोणत्याही प्रकारची गरज नाही. म्हणून कर्मापेक्षा नामभक्ती नावाचं साधन श्रेष्ठ. माझा एक विचार संपला. दुसरा विचार सांगतो, ज्ञानापेक्षा नाम श्रेष्ठ. ज्ञानाचा विचार सांगत असताना अगोदर ते कोणतं ज्ञान घ्यावं इथून प्रारंभ करा. वृत्ती ज्ञान आहे, स्वरूप ज्ञान आहे, इथून प्रारंभ करा. वृत्ती ज्ञान कशाला म्हणतात, स्वरूप ज्ञान कशाला म्हणतात? जे सतत बदलत राहतं त्याला वृत्ती ज्ञान म्हणतात, आणि जे कधीच बदलत नाही त्याला स्वरूप ज्ञान म्हणतात. अद्वैत वेदांताच्या दृष्टीने जर आपण विचार केला, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, असा अनेक प्रकारचा ज्ञानाचा सांगोपांग विचार सांगितलेला आहे. ज्ञाना करताना अगोदर विवेक पाहिजे, वैराग्य पाहिजे, शमदमादी षटक संपत्ती पाहिजे, मुमुक्षत्व पाहिजे. शम दम उपरम तितिक्षा अशा प्रकारची सर्व संपत्ती अंतकरणात आल्याशिवाय ज्ञान प्राप्त होऊ शकत नाही. एवढा खटाटोप ज्ञानाचा करताना आहे. ज्ञानाच्या 7 भूमिका सांगितल्या. शुभेच्छा, सुविचारणा, तनुमानसा, सत्वापत्ती, असंशक्ती, पदार्था भाविनी आणि तुर्यगा. ज्ञाना करताना एवढं पाहिजे, परंतु नामा करताना याच्यातलं काहीच लागत नाही. म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. माझा दुसरा विचार संपला. योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. योगाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर योगाची कठीणता, तिची सुलभता संत महात्म्यांनी अनेक प्रकाराने सांगितलेली आहे. गीता जर आपण पाहिली तर भगवान गीतेमध्ये सांगतात, क्लेशोधिकतरस्तेषा मव्यक्ता चेतसाम अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. या श्लोकावरचं आपण माऊलीचं जर चिंतन पाहिलं, ओव्या पाहिल्या, तर आपल्याला लक्षात येईल की योग किती कठीण आहे. ताने यावी भूकेलिया भूकची खावी, आहो रात्र वावी मवावा वारा. योग करताना तहान लागली तर तहानच प्यायची, भूक लागली तर भूकच खायची, वारा पिऊन योग करायचा. एवढी कठीणता सांगितली. शीत वेष्टावे
उष्ण पांघुरावे वृत्तीची या राहावे घरा आतो, सृष्टीची या राहावे घरा आतो. थंडी वाजू लागली तर थंडीच पांघरायची, ऊन लागू लागलं तर ऊनच पांघरायचं, आणि पाऊस येऊ लागला तर पावसाच्याच घरात राहायचं. ही योगाची कठीणता आहे. एकंदर योगाचे 8 अंग सांगितले. यम, नियम, प्राणायाम, आसन, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. पुढे अनेक विस्तारानं त्याचे चिंतन केलेलं आहे. सविकल्प समाधी, निर्विकल्प समाधी. परंतु भक्तीला याच्यातलं काहीच लागत नाही, म्हणून योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. माझा एक विचार संपलेला आहे. आणखी दुसरी भूमिका सांगतो. कर्म नावाचं साधन काय करतं, ज्ञान नावाचं साधन काय करतं, योग नावाचं साधन काय करतं, आणि भक्ती नावाचं साधन काय करतं. कर्माचं फल चित्तशुद्धी, ज्ञानाचं फल मोक्ष प्राप्ती, योगाचं फल चित्तवृत्तीचा निरोध, आणि भक्तीचं फल आहे भगवंताची प्राप्ती. कर्म चित्त शुद्ध करून देत परंतु भगवंताची प्राप्ती करून देत नाही, म्हणून कर्मापेक्षा भक्ती श्रेष्ठ. ज्ञान मोक्ष प्राप्त करून देत परंतु भगवंताची प्राप्ती करून देत नाही, म्हणून ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ. योग चित्तवृत्तीचा निरोध करतो परंतु भगवंताची प्राप्ती करून देत नाही, म्हणून योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आणखी दुसरी भूमिका सांगतो. कर्मानं बंधन निर्माण होतं, ज्ञानाने अहंकार निर्माण होतो, आणि योगानं दुःख निर्माण होतं. कर्म म्हटलं की बंधन आलं, देह म्हटलं की कर्म आलं, कर्म म्हटलं की बंधन आलं. तैसा कर्तृत्वाचा मधु. मधु या शब्दाचा अर्थ आहे आसक्ती. कर्म म्हटलं की आसक्ती आली. देह आहे आणि मी कर्म करीत नाही असं चालत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी 18व्या अध्यायामध्ये खूप विस्तारानं विचार मांडलेला आहे. घट आहे पण माती नाही, पाणी आहे परंतु ओलावा नाही, अग्नी आहे परंतु उष्णता नाही, पट आहे परंतु तंतू नाही, हिंग आहे परंतु वास नाही, असं चालत नाही. जिथे घट आहे तिथं माती आहे, जिथं पाणी आहे तिथं ओलावा आहे, जिथे अग्नी आहे तिथं उष्णता आहे. त्याचा तो गुणधर्मच आहे, ते अलग होऊ शकत नाही. जिथं पट आहे तिथं तंतू आहे. तद्वत देह म्हटलं की कर्म आलं आणि कर्म म्हटलं की आसक्ती आली. कर्म आसक्ती निर्माण करते, ज्ञानाने अहंकार निर्माण होतो. ज्ञानेश्वर महाराजांची सर्वांच्या पाठातली प्रसिद्ध ओवी सांगतो. नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे ना संकटी नाचवी. ज्ञान म्हटलं की अहंकार आला. आपण मोठ्या मोठ्या ऋषी लोकांच्या, ज्ञानी लोकांच्या आपण कथा ऐकलेल्या असतील. वशिष्ठ विश्वामित्र जान ज्ञान अभिमाने भांडती, मला काहीच येत नाही असं म्हटलं की अहंकार त्याच्या पाठीमागं लागतच नाही.
मला सर्व काही येतं असं म्हटलं अहंकाराचं गिऱ्हाईक. आणि अहंकार हा विकार आहे. म्हणून महाराज म्हणतात, त्याग तरी ऐसा करा अहंकाराद वडावे. म्हणून ज्ञान म्हटलं की अहंकार येतो. एक वाक्य बोलून जातो, ज्ञानानंतर अहंकार आला तर ते विष आहे, आणि ज्ञानानंतर नम्रता आली तर ते अमृत आहे. परंतु संत महात्मे सोडलं तर असं आपल्याला कुठेही पाहायला मिळत नाही. संत महात्म्याकडे ज्ञान भरपूर असतं आणि त्यांच्याकडे नम्रता नावाचा गुण असतो. म्हणून ज्ञानानं अहंकार निर्माण होतो. ऐका, योगानं दुःख निर्माण होतं. योगाची या वाटा जे रिघाली गा सुभटा, तया दुःखाचाची सैल वाटा भागा आला. योगानं दुःख निर्माण होते, कर्मानं आसक्ती निर्माण होते, ज्ञानानं अहंकार निर्माण होतो, योगानं दुःख निर्माण होतो. ऐका, कर्मानं निर्माण झालेली आसक्ती, ज्ञानानं निर्माण झालेला अहंकार, योगानं निर्माण झालेलं दुःख हिच्यामुळं जातं, तिला भक्ती म्हणतात. म्हणून कर्म ज्ञान योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ. आणखी एक भूमिका सांगतो, त्यामध्ये मोठं गमक आहे. कर्म चित्त शुद्ध करून देतं, संपून जातं. ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं, संपून जातं. संपून जातं म्हणजे चित्तशुद्धीच्या पुढे कर्माचं काही काम नाही. ज्ञान मोक्ष प्राप्त करून देतं, त्याच्या पुढे काही त्याचं काम नाही. योग चित्तवृत्तीचा निरोध करतो आणि संपून जातो. परंतु भक्ती भगवंताची प्राप्ती करून देते आणि ती शिल्लक राहते. म्हणून कर्म ज्ञान योग याच्यापेक्षा भक्ती श्रेष्ठ. परंतु अशी पुन्हा शंका निर्माण होते की भक्ती श्रेष्ठ, तर ती नेमकी भक्ती कशाला म्हणतात? कर्मापेक्षा ज्ञानापेक्षा योगापेक्षा भक्ती श्रेष्ठ महाराज तुम्ही सांगितली, परंतु नेमकी भक्ती 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 म्हणजे काय? पुराण संत महात्म्यांनी भक्ती कशाला म्हणतात अनेक प्रकारानं सांगितलेलं आहे. परंतु सर्व प्रमाणाचं सार एका भागवताच्या एकनाथ महाराजांच्या ओवीतून सांगतो, म्हणजे भक्ती कशाला म्हणतात हे आपल्याला कळेल. तुकाराम महाराजांनी सांगितलं, हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरची माया काढायची आणि देवावर लावायची, ही सगळ्यापेक्षा श्रेष्ठ भक्ती आहे. एकदा कबीर महाराजाकडे एक मनुष्य आला. कबीर महाराज मिरच्याचे रोप वाफ्यात उपटून दुसरीकडे लावित होते आणि त्याने कबीर महाराजांना प्रश्न केला, कबीरजी, भक्ति भक्ति भक्ति, ये भक्ति क्या है, किसको भक्ति बोलते हैं? तर कबीर महाराजांनी ह्या वाफ्यातलं रोप उपटायचं आणि दुसरीकडे लावायचं हे चालू केलं. 2-3दा प्रश्न विचारला, परंतु कबीर महाराजांना काही उत्तर दिलं नाही. त्या माणसाला वाटलं कबीर महाराजांना काही ऐकू येत नाही. काही जवळ गेले, हलविलं, मी तुम्हाला 3 वेळेस प्रश्न केला, भक्ति भक्ति क्या है? कबीर महाराज म्हणले, मूर्खा, तुला अजून कळालं नाही? इधर का उखडना इधर लगाना, इसका नाम भक्ति है. परंतु भक्ती कशाला म्हणतात ते भागवतामध्ये नाथ महाराज सांगतात. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता, भक्ती तत्वता या नाव.
रात्रंदिवस माझं गुणगान गाणे, अहर्निशी माझी वार्ता. रात्रंदिवस माझी कथा करणे, नामचिंतन करणे आणि रात्रंदिवस माझं ध्यान करणे, याला भक्ती म्हणतात. अशी भक्ती ही सर्व साधनापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि नामाला सुद्धा भक्तीच म्हटलं. नामनामीचा अभेद असल्यामुळे नाम घेणं ही सुद्धा भक्तीच आहे. परंतु साधकानं पुन्हा प्रश्न विचारला महाराजांना, महाराज कारण काय आहे, जोपर्यंत साधनाचं स्वरूप कळत नाही तोपर्यंत साधक त्या साधनाचा अवलंब करीत नाही. महाराज तुम्ही कर्माचं स्वरूप सांगितलं, ज्ञानाचं स्वरूप सांगितलं, योगाचं स्वरूप सांगितलं, परंतु नामाला काही स्वरूप असेल ना, ते नाम सत्य आहे का असत्य आहे, ते नाम साच आहे का, चांगलं आहे का वाईट आहे, ते नाम खरं आहे का खोटं आहे, आणि ते नाम बरं आहे का वाईट आहे. महाराज म्हणले नामालाही स्वरूप आहे. तर त्याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात देतात. सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे, नाम विठोबाचे बरे. 4 शब्द एकत्रित करून सांगतो. सत्य साच खरे बरे, नाम विठोबाचे. विठोबाचं नाम सत्य आहे, विठोबाचं नाम साच आहे, विठोबाचं नाम खरं आहे आणि विठोबाचं नाम बरं आहे. परंतु आणखी राहिला प्रश्न राहिला, सत्य म्हणजे काय, साच म्हणजे काय, खरं म्हणजे काय आणि बरं म्हणजे काय. एका एका शब्दाचं थोडं थोडं आपण चिंतन करण्याचा प्रयत्न करू. सत्य कशाला म्हणतात. वेदांताच्या भाषेमध्ये जर आपण त्याचा विचार केला तर ज्याला परिच्छेद नाही त्याला सत्य म्हणा, जिथे भेद नाही त्याला सत्य म्हणा, जिथे अभाव नाही त्याला सत्य म्हणा. नाम हे व्यापक असल्यामुळे नामाला परिच्छेद नाही. आता खूप विस्ताराने चिंतन केलेलं आहे. देश परिच्छेद, काल परिच्छेद, वस्तू परिच्छेद, स्वगत भेद, सजातीय भेद, विजातीय भेद. नाम हे एक असल्यामुळे नामाला भेद नाही, स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय भेद नाही. नाम हे व्यापक असल्यामुळे गगनाहुनी वाढ नाम आहे. कोणत्याही प्रकारचा परिच्छेद नाही. नामाला देश परिच्छेद नाही, नामाला काल परिच्छेद नाही आणि नामाला वस्तू परिच्छेद नाही, म्हणून त्याला सत्य म्हणा. नाम हे भावरूप असल्यामुळे, नामाला अभाव नसल्यामुळे त्याला सत्य म्हणा. दुसऱ्या पद्धतीने विचार सांगतो. सत्य कशाला म्हणतात. ज्याचा नाश होत नाही त्याला सत्य म्हणा. नामाचा नाश कधीच होत नाही. ज्ञानेश्वर महाराज बोलतात आपल्याला प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम नाटे ते बरवे. सगळ्याचा नाश होईल, शरीराचा नाश होईल, सगळ्या आकाराचा नाश होईल, परंतु नामाचा नाश होत नाही. अवघाती आकार ग्रासिला या काळे, एक ते निराळे हरिते नाम. म्हणून ज्याचा कधीच नाश होत नाही त्याला सत्य म्हणा.
आणखी तिसऱ्या पद्धतीनं सत्याचा विचार आपल्या समोर ठेवतो. ज्याचा कधीच वीट येत नाही त्याला सत्य म्हणा. संसारातली कोणती वस्तू घ्या, कोणताही विषय घ्या, कालांतरानं त्याचा आपल्याला वीट आल्याशिवाय राहत नाही. परंतु नामाचा वीट कधी येतो का? कधीच येत नाही मला. विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, पुढता पुढती आस सेवा विहे. नामाचा भक्तीचा कधीच वीट येत नाही, म्हणून त्याला सत्य म्हणा. जी वस्तू तर ज्याचा वीट येतो त्याला संसार म्हणा, आणि जी वस्तू घेतल्यानंतर ज्याचा कधीच वीट येत नाही त्याला परमार्थ म्हणा. मी आपल्याला प्रश्न करतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवून या, किंवा रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी. हा अभंग किती वर्षापासून चालू आहे? 700 वर्षापासून चालू आहे. भजनाला सुरुवात झाली की रामकृष्ण हरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, रूप पाहता लोचनी. परंतु याचा कधी आपल्याला वीट आला का? असं कोणी म्हटलं का? रोज उठलं की सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, रूप पाहता लोचनी, अभंग बदला, असं कोणीच म्हणत नाही महाराज. हा, साल म्हणणारा बदला म्हणतील, महाराज बदला म्हणतील, परंतु अभंग बदला म्हणणार कोणीच नाही. कारण त्याचा वीट कधीच येत नाही महाराज. उलट जसं जसं आपण नाम घेऊ तसं त्या नामाची गोडी वाढते. घेता घोटे अधिकते. जसं जसं आपण त्याचं चिंतन करू तसं तसं त्याची आपल्याला गोडी वाढत राहते महाराज. म्हणून ज्याचा कधीच वीट येत नाही त्याला सत्य म्हणा. अहो, गतवर्षी आपल्याला सिनेमाचं गाणं निघाल्यानंतर त्याची किती आवड वाटते, परंतु दुसऱ्या वर्षामध्ये त्याचा वीट येतो. असे किती गाणे दरवर्षी बदलत जातात. गाणे म्हणायचा हा प्रसंग नाही, मी गाणे म्हणू शकत नाही, परंतु नामाचा कधी वीट येत नाही म्हणून त्याला सत्य म्हणा. सत्य साच. मराठी शब्दकोशामध्ये साच या शब्दाचा अर्थ आहे चांगलं. साच आणि मवाळ चांगलं. नाम कसं आहे? नाम चांगलं आहे. प्रमाण देऊन बोलतो, नाम चांगले चांगले, माझे कंठी राहो भली, कपिकुळ उद्धरिली, मुक्त केले राक्षसा. नाम चांगले चांगली. ते चांगलंय. कीर्तन चांग कीर्तन चांग, होय अंग हरी रूप. कीर्तन म्हणजे नाम. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. भगवंताचे गुण गाणं नाम घेणं याला कीर्तन म्हणतात. आणि ते कसं आहे? कीर्तन चांग कीर्तन चांग. म्हणून सात या शब्दाचा अर्थ आहे चांगलं. विठोबाचं नाम सत्य आहे, साच आहे, ते खरं आहे. ते त्रिकाला बाधित जे असतं, याचा नाश होत नाही, त्याचा अभाव नाही, त्याला खरं म्हणतात. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, का गा हा दाविला जगताकार. मायेनं निर्माण केलेले जगत असत्य आहे,
आणि परमात्मा सत्य आहे. नाम नामीचा इथं अभेद असल्यामुळे ते सत्य आहे. तुका म्हणे तूची खरा, ये रवाउगा पसारा. किंवा तुका म्हणे खरे, नाम विठोबाचे बरे. म्हणून ते सत्य आहे. नाम नाम चांगलं आहे. नाम ते खरं आहे आणि ते बरं आहे. बरं या शब्दाचा अर्थ आहे ते सोपं आहे. नाम किती सोपं आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शहाणा तो धनी घेतो येथे. किंवा भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा. पुण्य नागवे या पापा, पुण्य नागवे या पापा. येणे जाणे खेपा, येणे जाणे खेपा. येण्याची एके खंडती. भक्तिपंथ बहु सोपा, भक्तिपंथ बहु सोपा. म्हणून महाराज बोलतात, जगद्गुरु तुकाराम महाराज, सत्य साच खरे, नाम विठोबाचे बरे. परंतु महाराज, असं जर आम्ही नाम घेतलं तर त्याचा परिणाम काय होईल. अभंगाचं दुसरं चरण. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती जेणे. नामानं सगळे बंधन तुटून जातात. बंधनाचे शास्त्रामध्ये अनेक प्रकार सांगितले. कर्माचं बंधन, गुणाचं बंधन, द्वैताचं बंधन, संसाराचं बंधन आणि मायेचं बंधन. आता या बंधनामध्ये आणखी अनेक प्रकार सांगितले. आशेचं बंधन, असे अनेक प्रकार सांगितले. कर्माचं बंधन आहे. हा कर्मे लोकू बांधला माऊली बोलतात. जीव हा कर्मबंधनामध्ये अडकलेला आहे. द्वैताचं बंधन आहे. द्वैताचे बंधन न बाधिजा. द्वैताचं बंधन आहे. गुणाचं बंधन आहे. रजोगुण, तमोगुण, सत्वगुण या तीन गुणाच्या बंधनामध्ये जीव अडकला आहे. संसाराचं बंधन आहे. संसाराच्या बंधनामध्ये जीव अडकला. याचं कारण काय आहे. तर याचं कारण आहे माया. आणि हे बंधन जाण्याकरताना नाम हे साधन सांगितलं. नामानं सर्व बंधनं तुटून जातात. एक माऊलीचं प्रमाण, एक नाथ महाराजांचं प्रमाण आणि एक जगद्गुरु तुकाराम महाराजांचं प्रमाण देतो. नामानं बंधनं तुटून जातात. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, तुम्ही मनुष्य जन्माला आलेत ना, वेगानं या बंधनातून तो सुटून जा. आपोली आपण करा सोडवून, संसार बंधन तोडा वेगी. संसाराचं बंधन तुटलं की बाकीचे मागचे जे सगळे बंधन सांगितले ते आपोआप तुटून जातात. परंतु साधकानं प्रश्न केला, महाराज तुम्ही संसाराचं बंधन लवकरात लवकर तोडा म्हणतात, परंतु हे बंधन कशानं तुटल. तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात, रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरी, हृदय मंदिरी स्मराकारे. रामकृष्ण नाम सतत जर तुम्ही घेतलं
तर तुमचं संसाराचं बंधन तुटून जाईल. येणे तुटती बंधनी. नाथ महाराज बोलतात, करू वासुदेव स्मरण, येणे तुटे रे बंधन, खंडेल कर्माचे वदन, वासुदेव जपताची. वासुदेवाचा जप केला, नामाचा जप केला तर येणे तुटे रे बंधन. तसंच जगद्गुरु तुकाराम महाराज बोलतात, हे सगळे बंधन निर्माण केले ती माया कशानं जाईल. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तिने माया जाळ तुटईल, तिने माया जाळ तुटईल. आनिक नका पडू गाभाळाचे भरी, आनिक नका पडू गाभाळाचे भरी. म्हणून नामानं सगळे बंधन तुटून जातात. हा नामाचा परिणाम आहे. दुसऱ्या चरणामध्ये येणे तुटती बंधने. आणि तिसरा याच चरणामध्ये नामधारकाची उभय लोकी कीर्ती देणे. असा जो नामधारक आहे त्या नामधारकाची कीर्ती मृत्यू लोकात आणि त्या नामधारकाची कीर्ती वैकुंठात. प्रमाण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. नामधारकाची कीर्ती याही लोकात आहे. आज 700 वर्षे झाले ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेऊन. देहरूपाने जरी ते गेले असतील तर कीर्ती रूपाने या ठिकाणी ते आहेत. तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा, याही भूमंडळा माझी कीर्ती. या भूमंडळावरही त्यांची कीर्ती आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आहे. नवे नवे जोपर्यंत त्यांची कीर्ती आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहणार आहे. म्हणून नामधारकाची कीर्ती याही लोकात. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमाची उरे कीर्ती मागे. उभय लोकी उत्तम कीर्ती, उभय लोकी उत्तम कीर्ती, देवचित्ती राहिल्या, देवचित्ती राहिल्या, देवचित्ती राहिल्या. उभय लोकी उत्तम कीर्ती. दोन्ही लोकांमध्ये उत्तम प्रकारची कीर्ती नामधारकाची राहते. म्हणून महाराज म्हणतात उभय लोकी कीर्ती देणे. उभारेला ध्वज तिन्ही लोकावरी, आयशी चराचरी कीर्ती ज्यांची, कीर्ती ज्यांची, आयशी चराचरी कीर्ती ज्यांची, कीर्ती ज्यांची. कोण ते? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान, मुक्ताबाई ज्ञान दीप्ती कळा, दीप्ती कळा. हा नामाचा परिणाम आहे. येणे तुटती बंधने, उभय लोकी कीर्ती देणे. पहिल्या चरणामध्ये नामाचं स्वरूप, दुसऱ्या चरणामध्ये नामाचा परिणाम, तिसऱ्या चरणामध्ये नामानं आलेली अनुभूती. भाव जाते गाठी, त्यासी लाभ उठा उठी. ज्याच्या अंतकरणामध्ये नामाविषयी भाव आहे
त्याला ताबडतोब लाभ प्राप्त होतो. ही नामानं आलेली अनुभूती जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. अनुभूती, अनुभव एक अर्थी शब्द आहे. अनेक संत महात्म्यांनी ही अनुभूती घेतलेली आहे. 1-2 प्रसंग सांगतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. त्याशी लाभ उठाउठी, ताबडतोब लाभ प्राप्त होतो. महाराज नाम घेतल्याबरोबर नामासरीचा हारी आणि प्रगटे हृदया माझारी. हाके सरसी उडी, घालो निया स्तंभ फोडी. हिरण्यकश्यपू नावाचा दैत्य, त्यांच्या पोटी भक्त प्रल्हाद जन्माला आले आणि ते असणारे भक्त म्हणून जन्माला आले. प्रल्हाद हे नामधारक आणि हिरण्यकश्यपू हा देवाचा असणारा वैर करणारा. नामने घेऊ देवाचे आणि हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. जो कोणी माझ्या राज्यामध्ये देवाचं नाम घेईल त्याचं मी मुंडकं कापून टाकील, अशी हिरण्यकश्यपूनं आज्ञा केलेली होती. परंतु त्यांच्याच पोटी जन्मलेला भक्त प्रल्हाद नामधारक होता. अनेक प्रकारचे प्रतिबंध केले प्रल्हादानं नाम घेऊ नये म्हणून. परंतु प्रल्हादानं नाम घ्यायचं काही सोड, खूप विस्तारानं त्याचं प्रल्हादाला नाम घेऊ नको म्हणून अनेक प्रकारचे प्रतिबंध केले. मारण्याचा प्रयत्न केला, त्याला कड्यावरून ढकलून दिलं. परंतु प्रल्हादानं नाम घ्यायचं सोडलं नाही. नाम प्रल्हाद उच्चारी, तया सोडवी नरहारी. त्याला कड्यावरून ढकलून दिलं. नाम घ्यायचं त्यानं बंद केलं नाही. त्याला तापलेल्या तेलाच्या कढईत टाकलं. नाम घ्यायचं त्यानं बंद केलं नाही. हत्तीच्या पायाला माजलेल्या हत्तीच्या पायाला बांधून पळवलं तरी नाम घेण्याचं बंद केलं नाही. विष दिलं तरी नाम घ्यायचं बंद केलं नाही. त्याला अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला परंतु नाम घ्यायचं त्यानं बंद केलं नाही. नामावर त्याचा भाव होता. अगदी जाळी तरी न जळे प्रल्हाद, हृदयी गोविंद म्हणोनिया. विशेष रूपानं भक्ताच्या चित्तामध्ये तो येत असतो आणि त्याचं रक्षण करीत असतो. तुमच्या आमच्या चित्तामध्ये देव आहे परंतु तो सामान्य रूपानं आहे. संताच्या चित्तामध्ये तो देव आहे परंतु तो विशेष रूपानं आहे. म्हणून ताबडतोब नाम घेतल्याबरोबर अनेक प्रकारचे प्रयत्न केले परंतु हिरण्यकश्यपूने सांगितलं, अरे प्रल्हादा, तुला मी अनेक प्रकारचे मारण्यासाठी प्रयत्न करतो, तुझं रक्षण करणारा कोण आहे, तुझा देव कुठे आहे. प्रल्हादानं सांगितलं, बाबा तो कुठे नाही, तो नाही ऐसा ठाव उरला असे कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. तो कुठे नाही बाबा, सगळीकडे आहे बाबा, तो सगळीकडे आहे. मग या खांबामध्ये आहे का. प्रल्हादानं सांगितलं, तो खांबामध्ये सुद्धा आहे. रागाच्या भरामध्ये हिरण्यकश्यपूनं खांबावर लाथ मारली. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, खंबे नारायण प्रगटला. ताबडतोब भगवान नरसिंह प्रगट झाले. म्हणून भाव जाते गाठी, त्याशी लाभ उठा उठी. ताबडतोब प्रल्हादाला लाभ झाला त्याचा. परंतु आपण रात्रंदिवस परमार्थ करतो
परंतु त्या नामावर आपला जर भाव नसेल तर ते घेतलेलं नाम फुकट जातं महाराज. एक सुभाषितकार श्लोक सांगतात, लाकडात देव नाही, मातीमध्ये देव नाही, धोंड्यामध्ये देव नाही, फक्त देव कुठं असेल तर तो भावामध्ये देव आहे. न काष्टे विद्यते देवो न प्राशाने न मृण्मये भावो हि विद्यते देवो तस्मात् भावो हि कारणम. तुका म्हणे देव भावापासी उभा. देव फक्त भावामध्ये आहे. भावबळे आकळे येरवी ना कळे करतळी आवळे तैसा हरी. आणि भक्तीचं असणारं परमार्थाचा मुख्य केंद्रबिंदू काय असेल तर ते भाव. परमार्थाचा केंद्रबिंदू काय असेल तर ते म्हणजे प्रेम. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन प्राप्ती वाचोनी काय पोथी वाचोनी काय. म्हणून भाव जर असेल बाकीचं काही जरी नसेल तरी चालतं, फक्त भाव पाहिजे. तुकाराम महाराज बोलतात, तुमचा आमचा विश्वास बसावा म्हणून. काही न लगे एक भावची कारण तुका म्हणे आन विठोबाची. काही लागत नाही. भावची कारण भावची कारण मोक्षाचे साधन बोलिले. प्रश्नार्थक महाराज बोलतात, तुका म्हणे भावे विन करी सेवा आणि तिने काय देवा योग्य होशी. भावा वाचून केलेली सेवा देव प्राप्त होऊ शकत नाही, त्याला लाभ प्राप्त होऊ शकत नाही. देवासारखा मोठा दुसरा लाभ नाही. तुका म्हणे आता लाभ नाही या परता. म्हणून भाव ज्याची गाठी त्याशी लाभ उठा उठी. फक्त देव भाव पाहतो, देव क्रियेला पाहत नाही. त्या क्रियेच्या पाठीमागला भाव पाहतो. दुर्योधनाचे पक्वान्न तयार होते, परंतु जेवू घालण्याच्या पाठीमागचा भाव चांगला नव्हता. म्हणून भगवंतानं दुर्योधनाचे पक्वान्न त्याचा त्याग केला. लाथाडलं त्याला, दुर्योधना तुझे पक्वान्न आहेत परंतु जेवू घालण्याच्या पाठीमागचा तुझा भाव चांगला नाही. म्हणून सरळ विदुरजीच्या घरी गेले आणि विदुरजीच्या कन्या मोठ्या प्रेमानं असणाऱ्या भगवंतानं सेवन केल्या. म्हणून भाव ज्याची गाठी त्याशी लाभ उठा उठी. पहिल्या चरणामध्ये नामाचं स्वरूप सांगितलं, दुसऱ्या चरणामध्ये नामाचा परिणाम सांगितला, तिसऱ्या चरणामध्ये नामानं आलेली अनुभूती सांगितली. आणि असा नामधारक जो असतो त्याला तुकाराम महाराजांनी भोळा म्हटलं. आणि असा भोळा जो असतो त्याची शक्ती सांगितली अभंगाच्या शेवटच्या चरणात. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. असा नामधारक भोळा असतो. व्यवहारातला भोळा वेगळा आणि परमार्थातला भोळा वेगळा. व्यवहारामध्ये ज्याला काही कळत नाही त्याला भोळा म्हणतात. व्यवहार करता येत नाही. परंतु परमार्थातला जो भोळा असतो तो वेगळा. भोळा कशाला म्हणतात? एका ओवीद्वारे सुंदर प्रकारचं चिंतन ज्ञानेश्वर महाराजांनी केलेलं आहे. तैशी वारियाची धाव तैसा सरळ स्वभाव चिंता आणि हाव नाही जया. तो भोळा वारा सर्वत्र जसा सारखा वाहतो त्या भोळ्याचा सरळ स्वभाव असतो. तुम्ही त्याच्याशी कितीही वाकडं वागा परंतु तो तुमच्याशी सरळच वागणार. जगतातल्या सगळ्या लोकांनी जरी वाकडं वागलं, ज्ञानेश्वर महाराजाबरोबर जगत सरळ वागलं का वाकडं वागलं?
अहो भिक्षा सुद्धा मिळू दिली नाही. तुकाराम महाराजाबरोबर जग वाकडं वागलं, निंदा केली, गावात राहू दिलं नाही. परंतु जगताचं कल्याण व्हावं म्हणून सगळ्या समाजाबरोबर ते सरळ वागले. तैसा सरळ स्वभाव. आणि मुख्य लक्षण भोळ्याचं सांगतात, चिंता आणि हाव नाही जाय. जग हाव 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 करून धावतं आणि सगळ्या जगाला चिंतेनं ग्रासून टाकलेलं आहे. परंतु परमार्थिक जो भोळा असतो, कसल्याच प्रकारची त्याला चिंता नसते आणि कोणत्याही वस्तूची, कोणत्याही विषयाची त्यांना हाव नसते. त्याला महाराज भोळा म्हणतात. आणि असा भोळा जो असतो त्याची शक्ती सांगितली. सगळ्या जगाला काळ खातो. काळाची सत्ता सर्वावर आहे ब्रह्मदेवापर्यंत. परंतु असा जो नामधारक असतो, त्या नामधारकावर त्याची सत्ता चालत नाही. तो काळाला जिंकतो. अनेक प्रमाणाने आपल्याला सांगता येईल. कळी काळावर घातली कास एक एकाहून बळी रे. नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी रे. नाचती आनंद कल्लोळी बळी रे. कळी काळावर घातली कास एक एकाहून बळी रे. म्हणून काळावर सत्ता चालते त्या नामधारकाची. तुकाराम महाराज बोलतात, आम्ही हरीचे विद्यावंत झालो रे. आम्ही पंढरपुराशी जाऊन राहिलो रे. कळी काळाच्या माथा पाय देवोनी वैकुंठ भुवनाशी गेलो रे. तुका म्हणे काळ आता करू न शके बळ. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. अशी नामधारकाची शक्ती. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. येणे तुटती बंधने उभय लोकी कीर्ती जेणे. यथामथी यथावकाश. धावत्या वेगात नियोजित वेळी अभंगाचं चिंतन करण्याचा प्रयत्न. आमचे हरिभक्तीपरायण साईनाथ महाराज, युवा कीर्तनकार टेंभुर्णीकर यांच्या माध्यमातून संत दर्शन पेजचं नाव लक्षात येण्यावर करा. संत विचारधारा या पेजवर करण्याचा सुंदर प्रकारचा आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने साईनाथ महाराजांनी योग आणून दिला. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. त्यांचं अभिष्ट चिंतन करतो. आषाढी एकादशीच्या निमित्तानं व्रत एकादशी करीन उपवाशी गाईन अहर्निशी मुखी नाम. संत विचारधारा आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत परमार्थिक चिंतन नामाचं चिंतन एकादशीच्या निमित्तानं घडावं म्हणून अनेक महाराजांची प्रवचनं या संत विचारधारेच्या माध्यमातून आमच्या हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार साईनाथ महाराज टेंभुर्णीकर यांच्या संकल्पनेतून चाललेले आहेत. पुढेही चालत राहणारे आहेत. अभिष्ट चिंतन करतो आणि श्री गुरुवर्य मोतीराम महाराज यांच्या कृपेनं जे काय मी जे बोललो ते आमचे श्री गुरु मोतीराम महाराज यांच्या कृपेनं तोडक्या मोडक्या शब्दामध्ये अभंगाचा विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांची कृपा सदैव माझ्यावर राहो आणि अशाच प्रकारचा परमार्थिक काल त्यांच्या संगतीत जावो
हीच या कार्यक्रमाच्या प्रसंगानं विनंती करतो. सर्वांचं अभिष्ट चिंतन करतो आणि पांडुरंगाला स्मरून याच ठिकाणी मी माझ्या सेवेला विराम देतो. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय, श्री संत मोतीराम महाराज की जय. बोलो रे भाई सब संतन की जय.